हे बघा मित्रांनो, आपण जी गोधडी भरली होती तिला पूर्ण आडव्या टिपा मारून झालेले आहेत। बघा ही गोधडी आडव्या टिपा मारून अशी दिसते। जवळजवळ 8 फूट आणि लांबीला 8 फूट आहे आणि रुंदीला 6 फूट आहे। आडव्या टिपा मारून झाल्यानंतर ही गोधडी अशी दिसते। आता या गोधडीला आपल्याला पूर्ण बरोबर चौकोन कट करायचे आहे। चारही बाजू समान अंतराने आपल्याला कट करायचं आहे। तर मग चला यात चौकोनी आपण कट करूयात या गोधडीला। बघा मित्रांनो किती छान टिपा मारलेत मी। हे ती एक साइड झालेली आहे, फक्त एक साइड आडव्या टिपा मारून झाल्यात। हे बघा आता उभ्या टिपा मारून झाले की मग पट्टी लावायचं पण काम आहे। पट्टी लावल्यानंतर गोधडी खूप छान दिसते। तर मग चला यात आता आपण चारी बाजू चार कोपरे ह्याचे एकदम एक लेवल मध्ये समान अंतरात चौकोनी कापून घेऊयात। हे पहा मित्रांनो, आपण ही गोधडी आता चारही बाजू चौकोन कापून घेतलेली आहे। चौकोन कापून घेतलेली आहे पूर्ण। हे बघा, जो एक्स्ट्रा भाग होता तो पूर्ण आपण उडवून टाकलाय। ही गोधडी 8 फूट लांबीला आहे आणि 6 फूट रुंदीला आहे। खूप मोठी गोधडी आहे ही। तर मी आता आडव्या टिपा उभ्या टिपा मारून झाल्यात। आडव्या टिपा मारून झाल्यात। आता मला उभ्या टिपा मारायच्यात। उभ्या टिपा पूर्ण मारून झाली की मग आपल्याला बॉर्डर लावायची आहे। तर मी आता उभ्या टिपा मारायला चालू करतो। हे बघा फ्रेंड्स, आपण आता आडव्या टिपा मारून झालेले आहेत। आता आपण उभ्या टिपा मारत आहे। तर बघा मी कशा उभ्या टिपा मारतोय ते। हे बघा, हे आडव्या टिपा झालेले आहेत आणि आता मी अशी उभी टिप मारत आहे। हे बघा फ्रेंड्स, हे अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या उभं टिप्प मारायचे आहेत पूर्ण गोधडीला, जेणेकरून असा 2 बाय 2 चा स्क्वेअर येतो। पूर्ण गोधडी झाल्यानंतर पट्टी लावल्यानंतर गोधडीला चांगला लुक येतो। तर मी आता पूर्णपणे उभे टिपा मारून घेतो। हे बघा फ्रेंड्स, ह्याप्रमाणे असा बॉक्स आलेला आहे। उभं टिपा मारल्यानंतर असा बॉक्स येतो। 2 बाय 2 इंचीचा हा बॉक्स आहे। हॅलो मित्रांनो, त्या दिवशी भरलेली गोधडी मी आता कंप्लीट केलेली आहे। तिला मी बॉर्डर पण लावून टाकली आणि उभ्या आडव्या शिलाई पण मारून झाली। बघा 8 फूट लांबीला आहे गोधडी ही आणि 6 फूट रुंदीला आहे। खूप छान गोधडी झाली। तरी पण कपडे खूप जुने होते। हे बघा, खूप मोठी गोधडी आहे आणि जाड पण खूप झाली आहे। हे बघा मित्रांनो, किती मोठी झाली आहे गोधडी ही। ही बॉर्डर पण छान लावली आहे बघा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा।